आणि डीवायएसपी साहेब जाऊन सांगा त्या प्रांत अधिकाऱ्यांना तो पद्धत चालत नाही. काय झालं तुम्हाला गोड बोलणाऱ्यांची सवयच राहिली नाही. प्रशासनाला पीआय डीवायएसपी तुम्हाला वाकड्यातच बोलणाऱ्याची सवय झालेली. त्याच्यावर तुमच्या ते सॉफ्टवेअर मध्ये ती सिस्टीमच अशी झाली की वाकडं बोललं तुम्ही ऐकतच नाही. आम्ही एवढं प्रामाणिक बोलतोय तरी तुम्हाला कळतच नाहीये. आमची चूक आहे बा. आम्ही आमच्या तालुक्यात बाळासाहेब थोरातांचे संस्कार या अधिकाऱ्यांची चांगलं वागा चांगलं बोला ही आमची चूक आहे. ही आमची चूक वाटते आम्हाला. तुम्ही हातावर हात घालून तिथे उभे ठेवायचे. एसीएफ हे बघा ते वन खात्याचे अधिकारी आहेत. शासनाचा प्रतिनिधी कोण येतं? शासनाचा प्रतिनिधी कोण येईल? त्यांनी खाली यावं विषय काय. पण हे काय हे बघा हे जर राजकीय पक्षाचं आंदोलन असतं याच्यात आमचे वैयक्तिक स्वार्थ असते आम्ही समजू शकतो. अहो त्याचे वडील आलेले त्या मुलाचे एवढे तर सहानुभूती ठेवा. आपल्याला नाही का मुलं? कायदा व सुव्यवस्था सांभाळणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. प्रांत अधिकाऱ्यांची नसेल. तुम्ही सांगा त्यांना उद्या कायदा व सुव्यवस्था जर सगळे जर आज जर घुसले मग काय करणार? मी सगळ्यांना अर्जाला सांगायला मग तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळायची. काही संबंध नाही असेल इलेक्शनचा संबंध असेल तर लेखी द्यावं का आचारसंहिता भंग आहे. मी तुम्हाला सांगतो मी सोडून देऊ विषय लेखी द्यायचं मला. आमच्या अधिकारी आहे दुसरं कोणी नाही. आणि जर एवढं कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची सर्वस्व जबाबदारी ही पोलिसांचे प्रमुख म्हणून तुमची राहील.